स्वीकारायचा आहे। तदनंतर आपण पाहिलं की चेंडू आणण्यासाठी श्री प्रफुल्ल भोईर आणि दीपक साळवी यांनी सुद्धा एक चांगली मदत केली आहे। मी त्यांना सुद्धा आमंत्रित करतोय। प्रफुल्ल भोईर आणि दीपक साळवी आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे। मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय। बुके आणण्यासाठी श्री विशाल घरत यांनी मदत केली होती, त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय आणि त्यांचे पण मी एबी ट्रॉफीच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय। तदनंतर मी आमंत्रित करते श्री राजकिरण वर्मा ज्यांच्या मार्फत गॅसची व्यवस्था झालेली आहे। तसेच नागेशजी घरत आपणा सुद्धा मी आमंत्रित करतोय, कारण आपल्या माध्यमातून आपला गॅस सिलेंडर हे भोजनासाठीची व्यवस्था, गॅसची व्यवस्था आपल्या माध्यमातून झालेली आहे। श्री राजकिरण वर्मा तसेच नागेशजी घरत आपण सुद्धा यायचं आहे। यांचा यथोचित सन्मान गणेश भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। गणेशजी भोईर आपणास विनंती असेल, जे जागमाता क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष एक सामाजिक कार्यकर्ते आपण पाहतोय, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जाते। थँक्यू सो मच। तदनंतर आपण पाहतोय उत्तम अशी पाण्याची व्यवस्था श्री केशरी घरत यांच्या माध्यमातून या एबी ट्रॉफीसाठी प्राप्त झाली। केशरी घरत, सन्माननीय श्री केशरी घरत यांचा यथोचित सन्मान नयनजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। त्यांचे सुद्धा मी एबी ट्रॉफीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। तदनंतर मी आमंत्रित करते ज्यांनी पिच बनवण्यासाठी रोलरची व्यवस्था केली असे श्री अतुल हडळ आणि उपेशजी घरत यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। उपेशजी घरत आणि सन्माननीय श्री अतुलजी हाडळ यांचा यथोचित सन्मान जयकांत घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। रोलरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली, आशिष म्हात्रे आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे। उपेशजी घरत यांचा यथोचित सन्मान। थँक्यू सो मच। एबी ट्रॉफीच्या वतीने मी आपले ऋण निर्देश व्यक्त करतोय। धन्यवाद। तदनंतर मी आमंत्रित करते श्री जितेंद्रजी चौधरी ज्यांच्या मार्फत डीजे ची व्यवस्था आपणास झालेली आहे। सन्माननीय श्री जितेंद्रजी चौधरी ज्यांच्या माध्यमातून एक डीजे ची सुंदर व्यवस्था, त्यांचे सुद्धा मी एबी ट्रॉफीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय। तसेच आपण पाहतोय की गुणलेखकांचं मानधन ज्यांच्या माध्यमातून आपल्या मंडळाला प्राप्त झालं असे आशिषजी म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान देवेंद्रजी म्हात्रे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा। मी जयप्रकाशजी म्हात्रे आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय श्री आशिषजी म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून गुणलेखकांसाठी मानधनाची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे। तदनंतर मी आमंत्रित करते सलीलजी करंजीकर ज्यांच्या मार्फत फटाके आपणास प्राप्त झालेले आहेत। अतिशय सुंदर रोषणाई आपण या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून पाहिली। सन्माननीय सलीलजी करंजीकर यांच्या माध्यमातून आपल्याला ही फटाक्यांची व्यवस्था करण्यात आली होती। मी जयेशजी भोईर आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सलीलजी करंजीकरांचा यथोचित सन्मान जयेशजी भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करायचा आहे। धन्यवाद सर। ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पंचांचे मानधन प्राप्त झालेले आहे असे सन्माननीय श्री मंगेशजी पंडित यांना मी मुख्य मंचावर आमंत्रित करते। सन्माननीय मंगेशजी पंडित सर यांचा यथोचित सन्मान हरेश्वरजी किणी यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी हरेश्वरजी किणी आपणास विनंती करतो की आपण आदरणीय सन्माननीय श्री मंगेशजी पंडित यांचा यथोचित सन्मान करावायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून पंचांचं मानधन
ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. कारण प्रत्येक वेळी आपण पाहतोय AB ट्रॉफीला पुढे घेऊन जाण्यासाठी मंगेशजी पंडित यांचं योगदान खूप महत्त्वाचं. मी मंगेशजी पंडित यांना इथेच थांबवतोय कारण आपण पंचांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. या जेपी पॅनलचे सर्व पंच, जेपी पॅनलचे सर्व पंच यांचा सन्मान या ठिकाणी मंगेशजी पंडित आपण आपल्या शुभ हस्ते करावा असे मी आपणास विनंती करतोय. जेपी पॅनलचे सर्व पंच आपण या ठिकाणी पाहतो, यांचा यथोचित सन्मान आदरणीय सन्माननीय श्री मंगेशजी पंडित यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतो. या सर्व एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सर्व पंचांनी यायचं आहे. नितेश आपण सुद्धा यायचं आहे कारण पंचांची भूमिका ही दोन धारीवरची असते. कारण दोन्ही संघांच्या बाजूने निर्णय, अतिशय योग्य निर्णय ज्यांच्या माध्यमातून येतात. अगदी नावाजलेलं ग्रुप पंच पॅनल आपण पाहतोय. धन्यवाद मंगेशजी पंडित. तसेच समालोचनाचं मानधन ज्यांच्या माध्यमातून या AB ग्रुप ट्रॉफीला प्राप्त झालेलं आहे, आदरणीय सन्माननीय श्री उदयजी पुरंदरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं यथोचित सन्मान उपेशजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय श्री उदयजी पुरंदरे साहेब यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतोय. तसेच मी उदयजी पुरंदरे साहेबांना इथेच थांबवतोय कारण आपल्या माध्यमातून समालोचकांचं मानधन प्राप्त झालेलं आहे आणि त्या समालोचकांचा सत्कार सुद्धा आपण आपल्या शुभ हस्ते करावा असे मी आपणास विनंती करतोय. प्रथमतः आमंत्रित करतोय लोकल बॉय अजितजी पाटील. एक सुंदर गोड आवाज आपण अजितजी पाटील यांचा पाहिला. अजितजी पाटीलांना मी आमंत्रित करतो. या अजितजी पाटील यांचा यथोचित सन्मान. तसेच आपण पाहतो त्यांच्या समवेत आहेत एक पालघर भूषण, एक पालघरचा गोड आवाज, बुलंद आवाज प्रमोदजी शेडगे सर. या दोन्ही समालोचकांचा एकत्रित सन्मान आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अगदी सुरेल आणि गोड आवाजात ज्याने अगदी धावतं समालोचन केलेलं आहे असे दोन्ही सन्माननीय समालोचक यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय आणि मान्यवरांचे आभार सुद्धा मानतोय. ह्या मॅच AB ट्रॉफीच्या सर्व मॅच आपण घर बसल्या पाहू शकलो ते म्हणजे लाईव्ह टेलिकास्टमुळे. ही लाईव्ह टेलिकास्टची योजना आपल्या माध्यमातून झालेली आहे. मी आमंत्रित करतोय सन्माननीय श्रीमती राजश्री रामचंद्र भोईर मॅडम या, कारण आपल्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट प्राप्त झालेला आहे. मी हर्षलजी घरत आपणास विनंती असेल की आपण आदरणीय सन्माननीय श्रीमती राजश्री रामचंद्र भोईर मॅडम यांचा यथोचित सन्मान करावा. कारण लाईव्ह टेलिकास्टची एक सुंदर व्यवस्था गेले 7 दिवस आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. अगदी घर बसल्या सुद्धा या AB ग्रुप ट्रॉफीचा आनंद. अगदी जोरदार टाळ्या होऊ द्यात सन्माननीय श्रीमती राजश्री रामचंद्र भोईर. तसेच मी त्यांना थांबवते आणि पाटील नेटवर्क चे प्रतिनिधी, पाटील नेटवर्क एक पालघर जिल्ह्यातील लाईव्ह टेलिकास्ट आपण ज्यांना पाहतो एक ब्रँड बनलेला आहे. पाटील नेटवर्क यांचा यथोचित सन्मान श्रीमती राजश्री रामचंद्र भोईर मॅडम यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्यात. मान्यवरांचे खूप खूप आभार. धन्यवाद ताई. तदनंतर मी आमंत्रित करते श्री विनोदजी गावड ज्यांच्या मार्फत विनामूल्य इंटरनेटची सुविधा आपल्यास प्राप्त झालेली आहे. तसेच प्राणजी भोईर आपण सुद्धा यायचं आहे. श्री विनोदजी गावड आणि प्राण भोईर यांच्या माध्यमातून विनामूल्य इंटरनेटची व्यवस्था. कारण लाईव्ह पाहायचं असेल तर नेट आवश्यक आहे आणि हे इंटरनेट ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. मी जयप्रकाशजी म्हात्रे आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे विनोदजी गावड आणि प्राण भोईर. जोरदार टाळ्या होऊ द्यात ज्यांच्या माध्यमातून. धन्यवाद. तदनंतर ह्या रोषणाईच्या काळात अगदी सुंदर अशी आपण अरेंजमेंट पाहतोय. मंडपची व्यवस्था पाहतोय, लाईटची व्यवस्था पाहतोय. ही लाईटची आणि मंडपची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे. श्री प्रतीक जगन्नाथ भोईर
श्री रामदास वासुदेव पाटील, श्री दत्तात्रेय दामोदर भोईर, प्रकाश भिवा सावर, श्री चेतन सुभाष गावड, श्री रामविलास सिंग, तसेच श्री अमित रमाकांत पाटील हे सर्व मान्यवरांना मी आमंत्रित करतोय। तसेच प्रकाश श्री भिवा सावर यांचे सुपुत्र साईश व कार्तिकेश यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। या सर्व सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून लाईटची आणि मंडपाची अगदी भरघोस मदत व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झालेली आहे, मी AB ट्रॉफीचे सर्व अजयजी भोईर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण यांना सर्वांना एकत्रित सन्मानित करायचं आहे। प्रतीकजी भोईर, दत्तात्रेयजी भोईर, चेतनजी गावड, अमितजी पाटील, रामविलास सिंग, तसेच प्रकाशजी सावर यांचे सुपुत्र साईश आणि कार्तिकेश, तसेच रामदासजी पाटील या सर्वांच्या माध्यमातून आपण ही मंडपची व्यवस्था पाहतोय। आणि जे मंडप डेकोरेटर आहेत तुषारजी मोरे यांना आमंत्रित करतोय। तुषारजी मोरे यांचा सन्मान ह्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते व्हावा या प्रतीकजी भोईर तसेच साईश आणि कार्तिकेश सावर आपणास सुद्धा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते तुषार मोरे, मंडप डेकोरेटर तुषार मोरे यांना सन्मानित करायचं आहे। त्यांचे प्रतिनिधी असतील मंडप डेकोरेटरचे। चला तुषारजी मोरे मंडप डेकोरेटर। थँक्यू सो मच तुषारजी मोरे ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर मंडपची व्यवस्था आपण पाहतोय। आपले सुद्धा मी AB ट्रॉफीच्या वतीने आभार व्यक्त करतोय। मान्यवरांचे खूप खूप आभार। एक अनोखा उपक्रम श्री शक्तीचा सन्मान जो या मंचावर सोहळा पार पडला त्यासाठीचे सर्व सन्मान चिन्ह आपल्याला प्राप्त झाले होते। श्री मनोहर कमळाकर महंते यांच्या मार्फत यांचे मी आभार व्यक्त करतोय की त्यांच्या माध्यमातून आपल्याला सन्मान चिन्ह प्राप्त झाले होते। तदनंतर आपण जाऊया जे आपण मुख्य चषक पाहतोय, कारण हे मुख्य चषक म्हणजे खास आकर्षण असतं आमच्यासाठी। कुठली ट्रॉफी आहे, कारण ही ट्रॉफी पर्व 3 मधले सर्व मुख्य चषक आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत। स्वर्गीय कुंदा शशिकांत भोईर यांच्या स्मरणार्थ पती श्री शशिकांत भोईर व सुपुत्र श्री उद्धव शशिकांत भोईर यांच्या मार्फत हे सर्व मुख्य चषक आपल्यास प्राप्त झालेले आहेत। मी सन्माननीय शशिकांतजी भोईर सर तसेच उद्धवजी भोईर आपणास विनंती करतोय की आपण या मंचावरती या। आणि राजेशजी पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे। राजेशजी पाटील AB ग्रुपचे सर्व जे सदस्य आहेत आपणास विनंती असेल की आपण या मुख्य मंचाच्या जवळ राहा, कारण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते उपेशजी घरात आपणास विनंती असेल की आपण सन्मानित करायचं आहे श्री शशिकांतजी भोईर व उद्धवजी शशिकांत भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 6 ट्रॉफी आहेत, उत्कृष्ट चषक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले। जोरदार टाळ्या होऊ द्यात या सढळ हाताने मदत करणाऱ्या सर्व दानशूर दानवीरांसाठी। मान्यवरांचे खूप खूप आभार। तदनंतर आपल्याला ग्रामीण विभागासाठी मालिका वीर म्हणून एक LED TV या ठिकाणी आपणास प्राप्त झालेली आहे। रुचित इलेक्ट्रॉनिकचे मालक श्री राजू माळी यांचे प्रतिनिधी मंगेशजी भोईर यांना मी मुख्य मंचावर आमंत्रित करते। या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला TV प्राप्त झालेली आहे, रुचित इलेक्ट्रॉनिक्स चे मालक श्री राजू माळी यांचे प्रतिनिधी मंगेशजी भोईर यांचा यथोचित सन्मान जयेशजी भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी त्यांना विनंती करतोय। धन्यवाद सर। तदनंतर मी आमंत्रित करते सौ नमिता हर्षल घरत ज्यांच्या मार्फत मालिका वीरसाठी असलेले एक सायकल आपल्याला प्राप्त झालेले आहे। हर्षलजी घरत आपणास सुद्धा मी आमंत्रित करतो या ज्यांच्या माध्यमातून सायकल प्राप्त झालेली। मी संदीपजी म्हात्रे आपणास विनंती करतो की ज्यांनी आपणास सायकल प्राप्त करून दिलेली आहे हर्षलजी घरत यांचा यथोचित सन्मान करायचा आहे।
जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण यांचा सन्मान करूयात, कारण प्रत्येकाने फुल ना फुलाची पाकळी देऊन ही AB ट्रॉफीला 4 चांद लावण्याचे प्रयत्न केलेले आहेत. कारण म्हणतात ना, कुठलीही मदत करता येते पण पैशांची मदत, पैशांचं सोंग करता येत नाही. अगदी तेच दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतोय. तसेच विघ्नहर्ता स्पोर्ट्सचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतोय, कारण त्यांच्या माध्यमातून आपणास बूट प्राप्त झालेले आहेत. तसेच ब्रदर्स ट्रॉफी सफाळे यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतोय, कारण त्यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज यांचे चषक आपणास प्राप्त झालेले आहेत. तसेच श्री चेतनजी भालचंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजाचं चषक प्राप्त झालेले आहे. मी त्यांना आमंत्रित करतोय. या चेतनजी भालचंद्र म्हात्रे. तसेच ओके, यांचा सन्मान मी आमंत्रित करतोय समीरजी तांबोळे आणि जीत पाटील. तसेच श्री किरणजी प्रभाकर म्हात्रे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज हे चषक आपणास प्राप्त झालेलं आहे. त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहणार आहोत, त्यांचे प्रतिनिधी आपण पाहतो. या सलीलजी करंजीकर, या किरणजी म्हात्रे यांच्याकडून आपणास उत्कृष्ट फलंदाज हे चषक प्राप्त झालेले, त्यांचा सुद्धा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सलीलजी करंजीकर प्रतिनिधी स्वरूपात त्यांचा सन्मान स्वीकारताना आपण पाहतोय. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण आता प्राइज डिस्ट्रीब्युशन, पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. AB ट्रॉफी 2024 पर्व 3. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण मंचाच्या समोर यायचं आहे. सर्व खेळाडू, क्रीडा रसिक, तसेच सर्व जे AB ट्रॉफीचे सदस्य आहेत, या सर्वांना मी या मुख्य मंचाच्या समोर आमंत्रित करतोय. अगदी थोड्याच वेळात आपण या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिक या सर्वांनी मुख्य मंचाच्या समोर यायचं आहे. दोन्ही टीमचे सर्व खेळाडू यांनी मुख्य मंचासमोर यायचं आहे. हॅलो, या चला सर्वजण या. अगदी गॅलरीमध्ये सुद्धा काही प्रेक्षक आमचे बसलेले आहेत, मी त्यांना सुद्धा आमंत्रित करतो. या मुख्य मंचाच्या समोर या. सर्व संघाचे खेळाडू जे या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण खेळाडू हे सर्व जो हट्टहास आहे, एवढा मोठा खर्च आहे, AB ग्रुपच्या माध्यमातून एवढा मोठा खर्च केला जातो, हे केवळ खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, की आपली खेळी आपल्याला सुंदररित्या सादर करता यावी, त्यासाठी हा संपूर्ण हट्टहास आहे. आणि म्हणून खेळाडूंना सुद्धा मी सन्मानपूर्वक या ठिकाणी आमंत्रित करतोय. सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहतील. चला, साईनाथ अर्नाळा, विहा 11 सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहतील.
आलो. नदीचा उगम हा छोटा असतो, पण पुढे जाऊन ती जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात ही नेहमीच लहान असते, मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येतं. निश्चितच आपले स्वप्न साकार करण्यासाठी सन्माननीय अजयजी भोईर यांनी रात्रंदिवस मेहनत करून आपले हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. सर्वांच्या आवडीची, सर्वांना हवीहवीशी वाटणारी, प्रत्येक क्रीडा रसिक ज्याच्या आतुरतेने वाट पाहतो. पालघर जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा म्हणजे एबी ट्रॉफी. खेळाडू वृत्ती, एकोपा, निष्ठा, मैत्री यांसारख्या गुणांची जोपासना व्हावी यासाठी श्री अजयजी भोईर यांच्या सौजन्याने एबी ट्रॉफीचे मोठ्या दिमाखात आयोजन केले जाते. यावर्षी देखील या स्पर्धा उत्तमरित्या पार पडल्या. मागील 7 दिवसात पालघर जिल्ह्यातील अनेक संघ यात सहभागी झाले आणि आपले क्रिकेटवरील प्रेम आणि निष्ठा, आपला खेळ त्यांनी सादर केला. अशा या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे आता आपण वळूयात. नक्कीच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत, पारितोषिक वितरण सोहळा एबी ग्रुप ट्रॉफी 2024 पर्व 3 कोण ठरलेले आहेत. कारण एक प्रश्नचिन्ह आपल्या मनामध्ये असतील, गोलंदाज कोण असेल, फलंदाज कोण असेल, बाकी पहिली क्रमांक, दुसरा क्रमांक हे तर आपल्याला माहिती आहेत, तरी सुद्धा त्यांचा सर्वांचा सन्मान या ठिकाणी होणे गरजेचं आहे. प्रथमतः आपण वळणार आहोत क्रमांक 6, कारण टोटल 7 दिवस हे सामने सुरू होते आणि प्रत्येक दिवसात एक फायनलिस्ट आपण काढले होते आणि त्या 6 महत्त्वाच्या टीम आणि त्यांचा सर्वांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर क्रमांक 6 असं म्हणतात ना, यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं आहे. असं अथक परिश्रम घेऊन अगदी त्यांनी त्या दिवसामध्ये पुढे आले आणि तदनंतर 6व्या क्रमांकाचे मानकरी ठरले. कारण असं म्हटलं जातं की आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे आणि ती पार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि हे क्रमांक 6 चं रोख पारितोषिक आपणास प्राप्त झालेले श्री केतन जयवंत चौधरी यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय पल्लवी धनंजय म्हात्रे व कुमारी धनश्री अजय भोईर. आपणास विनंती असेल की आपण जे रोख पारितोषिक आहे ते आपल्या शुभ हस्ते देणार आहोत. तसेच प्राण भोईर, हरेश्वरजी किनी आणि उपेशजी घरत आपणास विनंती असेल की आपण मात्र एक आकर्षक ट्रॉफी क्रमांक 6 ही ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. आणि 6व्या क्रमांकाचा मानकरी आहे एबी ट्रॉफी 2024 पर्व 3 क्रमांक 6 अँड प्राइज गोज टू धनवीन स्पोर्ट्स वसई. या सर्व धनवीन स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू मात्र या मंचावरती येतील. मी आमंत्रित करतोय पल्लवीजी धनंजय म्हात्रे आणि कुमारी धनश्री अजय भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज रोख पारितोषिक प्रदान केलं जाईल. तर प्राण भोईर, हरेश्वरजी किनी आणि उपेशजी घरत यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. प्राण भोईर, हरेश्वरजी किनी आणि उपेशजी घरत यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या होऊ द्यात. धनवीन स्पोर्ट्स वसई. तसेच मी पल्लवीजी धनंजय म्हात्रे आणि धनश्री अजय भोईर आपल्या धनवीन स्पोर्ट्स आपला कॅश प्राइज धनवीन स्पोर्ट्स या फक्त आपण ट्रॉफी घेऊन चाललेलं. जर कॅश पाहिजे नसेल तर कॅमेराला दाखवायचं. आपण पाहतोय क्रमांक 6 चं पारितोषिक प्रदान केलं जात आहे. आपण पाहतोय धनश्री अजय भोईर आणि पल्लवी धनंजय म्हात्रे यांच्या माध्यमातून दिलं जाते आणि मानकरी ठरतोय क्रमांक 6 धनवीन स्पोर्ट्स वसई. विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. असाच सहभाग आपण एबी ट्रॉफी मध्ये घेत राहा आणि उज्ज्वल यश आपण संपादित करत राहा याच शुभेच्छा असतील. वेल डन. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं विशेष कौतुक करतोय आणि वळूया पुढच्या पारितोषिकाकडे. प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश लपलेले असते.
मग खचून का जाता? पण अशा परिस्थितीत जे झगडणे सोडत नाहीत तेच पुढील आयुष्यामध्ये जिंकतात. नक्कीच. उम्मीद मत छोड़ना, कल का दिन आज से बेहतर होगा. कारण त्यांनी उमेद सोडलेली नाही. आज आम्ही फायनलिस्ट दिवसाचे फायनलिस्ट झालो आणि 5व्या क्रमांकावरती आलेलो आहोत. आणि हे पारितोषिक चषक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जयप्रकाश म्हात्रे, गणेश भोईर आणि संदीप म्हात्रे या तिघांनाही मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण चषक देऊन सन्मानित करायचं आहे. तर रोख पारितोषिक आपणास प्राप्त झालेले आहे. श्री संदीपजी भगवान किनी यांच्या माध्यमातून रोख पारितोषिक प्राप्त झाले. ते प्रदान करण्यासाठी मी कल्पेशजी म्हात्रे आपणास आमंत्रित करतोय. जयप्रकाश म्हात्रे सुद्धा असतील. अँड प्राइज गोज टू क्रमांक 5 उज्ज्वल मथाने. चला, मथाने टीमचे सर्व खेळाडू येतील. सन्माननीय आपण पाहतोय गणेशजी भोईर आणि संदीपजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण रोख पारितोषिक स्वीकारणार आहोत. तर जयप्रकाशजी म्हात्रे यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. या जोरदार टाळ्या होत्यात. क्रमांक 5 चे मानकरी ठरतायत उज्ज्वल मथाने. एक पालघर तालुक्यातील सफाळे विभागातील नावाजलेला संघ आपण पाहतोय, मथानेचा संघ. आणि या संघाने या AB ट्रॉफी 2024 पर्व 3 मध्ये 5व्या क्रमांकाचा बहुमान पटकावलेला आहे. मान्यवरांचे विशेष आभार आणि विजेत्यांचं पुनश्च एकदा खूप खूप कौतुक. जीवन कितीही कठीण असू द्या तरी त्यामध्ये करण्यासारखे काहीतरी असतंच आणि ज्यात तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकतात. कारण म्हणतात ना, यश अपयश हे आपल्या हाती नसतं, पण यशासाठी अतोनात प्रयत्न करणे हे मात्र आपल्याच हातामध्ये असतं. असंच चतुर्थ क्रमांक, चौथा क्रमांक ज्याचं रोख पारितोषिक आपणास प्राप्त झालेलं आहे. आपण पाहतोय श्री भूपेंद्र अरविंद वर्तक यांच्या माध्यमातून हे रोख पारितोषिक प्राप्त झालेलं क्रमांक 4चं या ठिकाणी ते उपस्थित आहेत. मी त्यांनाच सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. भूपेंद्रजी अरविंद वर्तक यांच्या माध्यमातून रोख पारितोषिक दिलं जाईल. आणि सन्माननीय उदयजी पुरंदरे साहेब, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. क्रमांक 4, चतुर्थ क्रमांक AB ट्रॉफी 2024 पर्व 3, चौथा क्रमांकाचा मानकरी संघ आहे NCC सफाळे. NCC सफाळे या संघाच्या सर्व खेळाडूंनी यायचं आहे. आपल्या चौथ्या नंबरचं पारितोषिक मात्र देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. आदरणीय सन्माननीय भूपेंद्र अरविंद वर्तक यांच्या माध्यमातून रोख पारितोषिक आपणास प्राप्त झालेले आहे, ते देऊन सन्मानित केलं जाईल. तर उदयजी पुरंदरे यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल. जोरदार टाळ्या होत्यात. NCC सफाळे क्रमांक 4 चा मानकरी ठरलेला संघ AB ट्रॉफी पर्व 3 विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन. मान्यवरांचे विशेष आभार. पराभव हा आयुष्याचा एक भाग आहे, पण पुन्हा लढण्यास तयार होणे ही जिवंतपणाची निशाणी आहे. कारण काही थोड्याशा चुका झाल्या म्हणून आम्हाला क्रमांक 3 मिळालेला आहे, परंतु आम्ही पुन्हा जेव्हा उतरणार तेव्हा मात्र पूर्ण जोशामध्ये उतरणार. त्यासाठी आम्ही 1 वर्ष वाट पाहणार, पण पुन्हा येणार आणि जिद्दीने खेळणार. आणि ह्या वर्षी 3रा क्रमांक, तृतीय पारितोषिक संघ ठरतोय. आणि हे पारितोषिक आपल्याला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे, 3ऱ्या क्रमांकाचं रोख पारितोषिक श्री अजयजी यशवंत ठाकूर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले. मी श्री अजयजी भोईर आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देऊन आपण सन्मानित करायचं आहे संघाला. तसेच मंगेशजी पंडित, आपणास सुद्धा विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. थर्ड प्राइज AB ट्रॉफी 2024 सीजन 3 and prize goes to VM उमरोळी. जोरदार टाळ्या होत्यात VM उमरोळी संघासाठी.
जोरदार टाळ्या होत्यात VM उमरोळीसाठी तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे ए बी ट्रॉफी 2024 पर्व 3 चा तिसरा क्रमांक अजयजी भोईर यांच्या शुभ हस्ते त्यांना रोख प्राइज दिली जाते, तर मंगेशजी पंडित यांच्याकडून उत्कृष्ट चषक देऊन सन्मानित केले जाते। मान्यवरांचे खूप खूप आभार। त्यानंतर आपण वळणार आहोत क्रमांक 2। आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू काही जिंकण्याची सवयच आहे, आणि हरलात तर असे हरा की जिंकून कंटाळा आला म्हणून गंमत म्हणून हरलो। नक्कीच असं म्हणतात ना की हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं। हार आली, पदरी हार आली तरी सुद्धा विशेष उल्लेख करावा लागेल प्रशांतजी घरत। असं वाटत होते की तो जोपर्यंत पिच वरती आहे ना तोपर्यंत एनिथिंग कॅन हॅपन। म्हणून कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही। आणि हाच दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ यांना सन्मानित केलं जाईल। ट्रॉफी देण्यासाठी मी आमंत्रित करतोय श्रीमती राजश्रीताई भोईर आणि हितेंद्र भोईर। आपणास विनंती असेल की आपण ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। तर श्री जयवंत श्याम राठोड यांच्याकडून रोख पारितोषिक प्राप्त झाले। मी श्री हरेश्वरजी किनी आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रोख पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे। आणि क्रमांक 2 सेकंड प्राइज रनर अप टीम सन 2024 AB ग्रुप ट्रॉफी अँड प्राइज गोज टू सर्व टीमने यायचं आहे। द्वितीय पारितोषिक साईनाथ अर्नाळा। जोरदार टाळ्या होत्यात साईनाथ अर्नाळ्याच्या सर्व खेळाडूंसाठी। या फोटो फ्रेम मध्ये या प्राइज मॅडम कडे आहे, प्राइज सुद्धा आपण स्वीकारायचं आहे। या मॅडम 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 इथे या, थोडेसे बाजूला मॅडम घ्या। विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन, मान्यवरांचे आभार। हॅलो, तसेच आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अगदी गोळ्या प्राप्त झाल्या आणि एनर्जी वाढवण्याचा प्रयत्न केला असे आदरणीय सन्माननीय सत्यवानजी भोईर यांचं सुद्धा मी AB ग्रुप ट्रॉफीच्या वतीने सतेशा आभारी आहे, ऋण व्यक्त करतोय। आणि वळूया आपण पुन्हा एकदा पुढील पारितोषिक वितरण सोहळ्याकडे। सर्वांना उत्सुकता आहे कोण असणार आहेत। चला आपण वळूया पुढच्या पारितोषिकाकडे, ज्या ठिकाणी सर्वांचं लक्ष असेल। उत्कृष्ट गोलंदाज हे चषक आपल्याला प्राप्त झालेले श्री चेतन भालचंद्र म्हात्रे व ब्रदर्स ट्रॉफी सफाळे यांच्याकडून प्राप्त झालेले, ते प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय कुमार महाले आणि राजेशजी पाटील या दोघांनाही मी आमंत्रित करतोय। उत्कृष्ट गोलंदाज गंजण्यापेक्षा झिजणे कधीही चांगले। यशाजवळ पोहोचण्यासाठी शॉर्टकट कधीच घ्यायचा नसतो। अशा प्रकारे कोणताही शॉर्टकट न घेता आपल्या चेंडूच्या गतीने अनेकांना चीत करत उत्कृष्ट गोलंदाजी ज्याने केली व उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जो नावारूपाला आला, उत्कृष्ट गोलंदाज AB ग्रुप ट्रॉफी 2024 कोण असेल, कोण आहे ज्याने या संपूर्ण AB ग्रुप ट्रॉफी मध्ये
तब्बल 9 गडी गारद केलेले आहेत असा एबी ट्रॉफी 2024 पर्व 3 उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर अँड प्राइज गोज टू नो अदर इट्स अमित तांडेल फ्रॉम साईनाथ अर्नाळा. या अमितजी तांडेल यांना सन्मानित केलं जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाईल अमितजी तांडेल. या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या अमितजी तांडेल उत्कृष्ट गोलंदाज यांचं आपण स्वागत करूयात. तसेच आपल्याला विघ्नहर्ता स्पोर्ट्स यांच्याकडून शूज प्राप्त झालेले आहेत. मी प्रतीकजी भोईर आपणास विनंती करतो आपण शूज सुद्धा देऊन सन्मानित करायचं आहे. प्रतीकजी भोईर अमितजी तांडेल यांना सन्मानित केलं जाईल. अमितजी तांडेल यांना मी इथेच थांबवतोय. यस मान्यवरांचे खूप खूप आभार. अमितला मी इथे थांबवतो. अमित 2 मिनिटं थांब. यस कारण उत्कृष्ट गोलंदाज 2024 आपण बहुमान हा स्वीकारलेला आहे, पटकावलेला आहे. आणि वसईतून खेळत असताना आणि आज आपण पालघरमध्ये आलेला आहात. एबी ट्रॉफी नावाजलेली ही ट्रॉफी अगदी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत असतात. काय म्हणाल या एबी ट्रॉफी बद्दल आणि एकंदरीत तुमच्या कामगिरीबद्दल? छान आयोजन आहे एबी ट्रॉफीचे. कारण मागच्या वेळेस आम्ही 5th प्राइज मारलो होतं आणि यावर्षी आम्ही ठरवलेलं की फर्स्ट नाही तर सेकंड. थोडं आम्ही चुकलो बॅटिंगमुळे. कारण प्रशांत गरज जर विकेट पडला नसता तर नक्की आम्ही फर्स्ट प्राइजवर आलो असतो. नक्कीच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. कारण यालाच म्हणतात यश, की मागच्या वेळेला 5व्या क्रमांकावरती होते आणि तदनंतर मात्र कमबॅक केलं आणि प्लॅनिंग आखलं गेलं आणि ते प्लॅनिंग इम्प्लिमेंट केलं या मैदानावरती. आणि आता मात्र अजून काही स्टेप पुढे आले आणि 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. तदनंतर आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळूयात. संघर्षामुळे तुमची क्षमता वाढते. तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातो तो संघर्ष. असाच संघर्ष आपल्या बॅटच्या साथीने करत अनेक गोलंदाजांवर ज्याने मात केली, अक्षरशः कोणत्याही गोलंदाजाला त्याच्या धावा रोखता आल्या नाहीत, असा उत्कृष्ट फलंदाजाचा तुरा ज्याच्या माथी रोवला गेलेला आहे, असा उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज 2024 एबी ट्रॉफी कोण असेल उत्कृष्ट फलंदाज. आणि या फलंदाजाला सन्मानित करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मंगेशजी भोईर आणि प्राण भोईर या दोघांनाही मी आमंत्रित करतोय. कारण आपल्या ट्रॉफी प्राप्त झालेले श्री किरणजी प्रभाकर म्हात्रे यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. या मंगेशजी भोईर आणि प्राण भोईर यांनी मात्र सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज 100च्या वरती ज्यांच्या धावा आहेत. नाव घेऊ की आपणच सांगणार आहात? हा नाव जोरात येऊ द्यात. ओके यस. आणि 2024 एबी ट्रॉफी उत्कृष्ट फलंदाज ठरतोय विहान 11चा ओमकार देसाई. 126 धावा तब्बल ज्यांच्या बॅट मधून आल्या. ओमकार देसाई यांना सन्मानित केलं जाईल. प्राण भोईर आणि मंगेशजी भोईर. यस ओमकारजी देसाई यांना सन्मानित केलं जाईल. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॅटर म्हणून ज्यांनी किताब पटकावलेला आहे. मी ओमकारजी देसाई यांना 2 मिनिटे इथे थांबवतोय. ओमकारजी देसाई काय म्हणणार आपल्या स्वतःच्या वैयक्तिक खेळीबाबत आणि ह्या एबी ट्रॉफी बाबत? खूप उत्कृष्ट टुर्नामेंट आहे आणि विहान 11नी मला इथे बोलवलं त्यासाठी मी त्याला थँक्यू बोलतो. आणि खूप मजा आली खेळायला. असं वाटलं नाही की 2 लाखाची टुर्नामेंट होती, 20 लाखाची टुर्नामेंट असं वाटलं. हॅलो, धन्यवाद ओमकारजी देसाई. कारण बॅटिंग भरपूर मजेत करतात, जास्तीत जास्त वेळ क्रीजवरती राहण्याचा प्रयत्न करतात. माईक दिला की एकदम शॉर्ट बट स्वीट. त्यानंतर ज्या ठिकाणी लक्ष असणार ही जी ट्रॉफी आपण पाहतोय, एकूण 2 मालिकावीर या आपण एबी ट्रॉफीच्या माध्यमातून पाहणार आहोत.
एक असणार आहे ग्रामीण विभागातील आणि एक असणार आहे ओपन विभागातील. तर पहिल्यांदा आपण वळूया, जाऊया आपण ग्रामीण विभागाकडे. ग्रामीण मालिकावीर. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा. आपला रस्ता तयार करत 7 दिवसात ज्याने उत्तम खेळ सादर केला आणि मालिकावीर या सन्मानावर आपलं नाव कोरलं, नक्कीच LED टीव्ही देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. हे LED टीव्ही आपणास प्राप्त झालेले रुचित इलेक्ट्रॉनिक्सचे मालक श्री राजू माळी यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. ते प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जयेश भोईर. आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते मालिकावीर ग्रामीण विभाग अँड प्राइज गोज टू मंगेशजी भोईर. आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय, आपण सुद्धा यायचं आहे आणि LED टीव्ही देऊन सन्मानित करायचं आहे. AB ग्रुप ट्रॉफी 2024 पर्व 3 ग्रामीण विभागातील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. LED टीव्हीचा मानकरी कोण असेल आणि नाव आहे ज्याच्या बॅट मधून तब्बल 104 धावा निघालेल्या आहेत आणि 7 विकेट सुद्धा आहेत. मी आमंत्रित करतोय उज्ज्वल मथानेचा अमित पाटील. चला टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांचं स्वागत करूया, सन्मान करूया. अमित पाटील उज्ज्वल कामगिरी केलेली आहे. उज्ज्वल मथानेचा हा आपण खेळाडू पाहतोय. ग्रामीण विभागातील मालिकावीर ठरतोय पर्व 3 मधील. जोरदार टाळ्या होत्यात. मान्यवरांचे खूप खूप आभार असतील. मी उज्ज्वलला या ठिकाणी थांबवतोय. उज्ज्वल आपण फक्त 2 मिनिटं अगदी जेवढं कमीत कमी. ओके, उज्ज्वल आलेला नाहीये, त्याचे प्रतिनिधी या ठिकाणी आले होते आणि त्यांनी हा किताब स्वीकारलेला आहे. त्यानंतर वळूया आपण ओपन संघाच्या मालिकावीराकडे. किस्मत मेहनत से बदलती है, बैठकर सोचते रहने से नहीं. यस, आणि असा किस्मतवीर ज्याने आपल्या बॅटच्या माध्यमातून अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेडलेले आहेत. असं वाटत होतं की यांनी थांबावं आणि आम्ही फक्त त्याचा खेळ बघावा. असा ओपन गटातील मालिकावीर ठरतोय ज्याच्या बॅट मधून तब्बल धावा आलेल्या आहेत 173. 173 धावा, 1 विकेट. यस अँड नेम नाव आहे साईनाथ अर्नाळाचा प्रशांत घरात. जोरदार टाळ्या होत्या. डीजेने सुद्धा आपण त्यांचं स्वागत करूया. यस, प्रशांत घरात ओपन संघातील मालिकावीर. आणि हा किताब देण्यासाठी हर्षलची घरात आपणास मी आमंत्रित करतोय. हर्षलची घरात यांनी यायचं आहे. आपल्याला सायकल प्राप्त झालेली आहे ज्यांच्या माध्यमातून हर्षलची घरात आपण स्वतः येत आहेत आणि स्वतःच हा सन्मान देऊन सन्मानित केलं जात आहे. प्रशांत घरात, साईनाथ अर्नाळा 173 धावा. जोरदार टाळ्या होत्या प्रशांतसाठी. सायकलवर बसून एक फोटो घ्यायचा असेल तर घेऊ शकतोस. यस, प्रशांत घरात अगदी असं वाटत होतं प्रत्येकाला की अजून 2-1 ओव्हर तू राहायला पाहिजे होतात, पण तदनंतर मात्र भावेश पवारच्या हातात बॉल गेला. आणि भावेश पवारला का म्हटलं जातं उत्कृष्ट गोलंदाज या टेनिस क्रिकेट मधला, आणि त्याने ती कामगिरी करून दाखवली. तत्पूर्वी खेळत असताना काय होतं मनात आणि काय म्हणशील या स्वतःच्या खेळीबद्दल? गोलंदाज समोर चांगलेच होते. मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही थोडे कमी पडलो. ठीक आहे, काय नाही, क्रिकेट आहे, चालत राहील. ओके, काय म्हणशील या AB ट्रॉफी बद्दल? अगदी रात्रीच्या सत्रामध्ये हे पारितोषिक वितरण सोहळा होते, अतिशय छान सुंदर आयोजन झालं होतं. तर ह्या आयोजनाबाबत आणि अजयजी भोईर यांच्याबाबत काय म्हणणार? AB ट्रॉफीचं आयोजन दरवर्षीच चांगलं असतं. इथे खेळायला पण मजा येते. आणि या एप्रिल मे मध्ये जो उन्हाचा तडाखा असतो त्यामध्ये नाईट आयोजन केलं, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. आणि
पुढील वाटचालीसाठी तुझ्या खूप खूप शुभेच्छा असतील. सायकल यस घेऊन जायची आहे. या क्या बात आहे, जोरदार टाळ्या होत्यात. प्रशांत घरत मॅन ऑफ द सिरीज, ओपन गटातील मॅन ऑफ द सिरीज ठरतोय. तदनंतर प्रथम पारितोषिक पहिल्या क्रमांकाचा मानकरी, ज्यासाठीचं न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर नशिबाला देखील हरावं लागतं. आणि न थकता न थांबता जे पुढे गेलेले आहेत, हे पारितोषिक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यासाठी आपण एबी ट्रॉफीचे एक खास स्तुत्य उपक्रमच होता की नारी शक्ती तुला आमचा सलाम आहे. अतिशय सुंदर नियोजन एबी ट्रॉफीच्या माध्यमातून झालं. अगदी उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक क्षेत्रात ज्या ज्या महिलेने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, त्या प्रत्येक महिलेचा सन्मान या आपण ह्या मंचावरती पाहिला. मग त्या नर्स असतील, पोलीस असतील, तदनंतर आपण पाहिलं शिक्षिका असतील, मुख्याध्यापिका असतील, आरोग्य सेविका असतील, आशा वर्कर असतील, अशा प्रत्येकींचा ज्या काही व्यावसायिक आहेत या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. आणि म्हणूनच तोच सन्मान स्त्री शक्ती जरी असली तरीही तिला पूज्य स्थान आहे, पहिलं स्थान आहे. तसंच पहिली देवता आपण श्री म्हणून गणतो. आणि म्हणूनच या स्त्रींचा सन्मान करताना एबी ट्रॉफीने श्री शक्तीचा सन्मान म्हणून ज्यांना सन्मानित केलं. आणि तदनंतर या पहिल्या क्रमांकाचं ट्रॉफी देण्यासाठी सुद्धा मी त्यांनाच सर्व महिलांना आमंत्रित करतोय. सन्माननीय प्रीती भोईर मॅडम, पल्लवी म्हात्रे मॅडम, आकांक्षा गावड मॅडम, तसेच निकिता भोईर मॅडम, निकिता किनी मॅडम सुद्धा आहेत, आणि कांचन भोईर, या सर्व स्त्री शक्तींना मी या ठिकाणी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतोय प्रीती भोईर मॅडम, पल्लवी म्हात्रे, आकांक्षा गावड, निकिता भोईर, तसेच निकिता किनी सुद्धा आहेत, आणि कांचनजी भोईर पहिला क्रमांक. या आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेले आहे. रोख प्राइज सन्माननीय श्री परेश महादेव घरत आणि त्यांच्या सौभाग्यवती स्नेहल यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. या सर्व नारींच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. मी उद्धवजी भोईर आपणा सुद्धा आमंत्रित करतोय. उद्धवजी भोईर आपण सुद्धा यायचं आहे. अँड सर्व प्लेयरनी मात्र या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. हा जो छोटा स्टेज आहे हा चॅम्पियन स्टेज आहे. आणि ए बी ग्रुप ट्रॉफी 2024 पर्व तिसरं चॅम्पियन टीम ठरते. फर्स्ट प्राइज विनर मुकद्दर का सिकद्दर. यस, सर्वांनी एकत्रित यायचं आहे. विहान 11. चला, सर्व संघाचे खेळाडू मात्र या ठिकाणी येतील. पहिल्यांदा फोटो सेशन होईल, आपल्याला सन्मानित केलं जाईल. रोख पारितोषिक श्री परेश महादेव घरत यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. तसेच एक देऊन सुद्धा सन्मानित केलं जाईल. आणि चॅम्पियन ठरतोय सन 2024 ए बी ग्रुप ट्रॉफी विहान 11.
जोरदार जोरदार टाळ्या होऊ द्यात. प्रथम क्रमांकाचा मानकरी विहान 11. यस, या ठिकाणी सन्मानित केले जाते. आपण कॅप्टन पाहतोय विहान 11चा पंकज पाटील, लोकल बॉय पालघर मधला, पालघर एक्सप्रेस, टेंबोडा एक्सप्रेस म्हणून ज्यांना गणलं जातं. पंकज पाटील एक नावाजलेला खेळाडू आहे. यस, अतिशय एक आगळं वेगळं नियोजन या एबी ट्रॉफीच्या माध्यमातून आपण पाहत असतो. मान्यवरांचे मी खूप खूप आभार आहे. आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तर सर्वजण अगदी तुमचे मनपूर्वक आभार. हॅलो. आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी आपण पाहिलेला आहे विहान 11. मी पंकज पाटील आपणास विनंती करतो की 2 मिनिटं 2 शब्द आपण या एबी ट्रॉफी बद्दल आणि आपल्या स्वतःच्या संपूर्ण टीम बद्दल मात्र या ठिकाणी व्यक्त करायचं. या वरती या पंकज पाटील. यस, एकदा जोरदार टाळ्या होत्यात पंकज पाटील ज्याने कॅप्टनची भूमिका स्वीकारली विहान 11 संघाकडून. या पंकज पाटील यांच्याकडून आपण ऐकूया टीम बाबत आणि या एबी ट्रॉफी बाबत. प्रथम तर एबी ट्रॉफीचे जे ऑर्गनायझर्स आहेत, कमिटी आहे पूर्ण, HK आणि दादा, अजय दादा, त्यांना तर अभिनंदन करेल की 3रा वर्ष आहे आणि 3रा वर्ष जो पहिल्या वर्षाचा जो उत्साह होता त्याच्यापेक्षा दरवर्षी वाढतच जातो आणि टुर्नामेंटची लेवल एक वाढतच जाते. तर मी त्यांचं पहिले अभिनंदन करेल. तसंच मी माझ्या टीमचं सुद्धा अभिनंदन करेल. त्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला. आमची टीम खरंच खूप सर्व प्रोफेशनल प्लेयर्स होते आमच्या टीममध्ये. तर प्रोफेशनल प्लेयर्स काय असतात त्यांनी ते दाखवून दिलं. तर त्यांचं पहिले तर अभिनंदन करेल. तसंच ग्राउंडबद्दल सुद्धा की दरवर्षी आम्हाला खेळपट्टी जी खेळायला भेटते खेळाडूंना, ती जी खेळपट्टीसाठी जी मेहनत घेतात, प्राण भोईर झाले, HK झाले, तर त्यांचं सुद्धा अभिनंदन की असेच खेळपट्टी आम्हाला दरवर्षी भेटेल आणि दरवर्षी एबी ट्रॉफी आम्ही खेळायला नक्की येऊ. नक्कीच आपल्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि एबी ट्रॉफीमध्ये आपण प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलात त्याबद्दल आपलं विशेष कौतुक असेल. आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्यासाठी मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सर्वांना विनंती असेल की रात्र झालेली आहे मात्र आपण सुखरूप अगदी गाडी सुखरूप प्रवास करा. आणि या आयोजकांच्या वतीने सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतोय. मी SM भोईर बोलतोय. एबी ग्रुपला माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या 2024मध्ये हा प्रोग्राम जो केलेला आहे फारच चांगला केला आहे. आणि ह्या 1-2 महिन्यामध्ये माझा 75 इयर्स म्हणजे वाढदिवस आहे. तर मला म्हणतो ही खेळाडू जे आहेत जसं त्यांना तुम्ही टोन बोर्ड केलं आहे तसंच तुम्ही याल अशी मी अपेक्षा करतो. थँक्यू व्हेरी मच. यस, नक्कीच आपल्या 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील आमच्याकडून. आणि अजयदादा भोईर आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. सर्व एबी ग्रुप ट्रॉफीचे सर्व जे सन्माननीय सदस्य आहेत त्यांचे सुद्धा मी या ठिकाणाहून धन्यवाद व्यक्त करतोय की आपण अगदी आम्हाला या ठिकाणी 2 दिवस एक उद्घाटनाचा सोहळा आणि हा पारितोषिक वितरण सोहळा करण्याची एक नामी संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी अजयजी भोईर तसेच HK दादा, हरेश्वरजी केनी आपले सुद्धा आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. आणि आपण पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी सीझन 4 2025 अगदी नक्की चातक पक्षाप्रमाणे आपण वाट पाहूया आणि शुभेच्छा देऊया एबी ट्रॉफी पर्व 4 साठी. थँक्यू सो मच.